आपण या सारणामध्ये उकडलेला बटाटा, पनीर समप्रमाणामध्ये, कसुरी मेथी, गरम मसाला, ब्लॅक पेपर, मीठ सर्व मिश्रण एकत्र करून, किचन किंग मसाला सर्व एकत्र करून आपण हे सारण तयार करून घेतलंय। तसंच आपण इथे साईडला चीज घेतलेला आहे आणि आता आपण या ब्रेडच्या स्लाइस ओल्या करून घेतल्यात। याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत पहा आणि यामध्ये आपण आता हे स्टफिंग भरून आपण याच्या स्ट्रिप्स तयार करूया। यामध्ये असं जितका बसेल तितका स्टफिंग घाला, चीज घाला, अशा पद्धतीने आपण सर्व ठेवून घ्यायचं आणि आता आपण याचा एक छानशी अशी गोल राउंड करून स्ट्रिप्स तयार करूया। एक एक करून दाखवते मी बोर्डवर। आपण आता हे असं घेतलेलं आहे आणि आता आपण आता हे करूया। छान असं दाबून दाबून प्रेस करून त्याची स्टिक तयार करून घेणार आहोत। दोन्ही साइड सुद्धा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, म्हणजे त्यातून सारण आपलं बाहेर येणार नाही, चीज बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे। आता आपण दुसरं पण तसंच तयार करून घेऊया। दोन अंगठ्याने सारण दाबत दाबत आपण असं रोल करून घेऊया। छान घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे ओपन होत नाही आणि साइडच्या दोन बाजू पण आपण बंद करून घेणार आहोत, दोन्हीकडची तोंड पण बंद करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले बटाटा पनीर ब्रेड घालून आपल्या ह्या स्टिक्स म्हणूया किंवा रोल म्हणूया हे तयार झालेले आहेत। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर मी हे सर्व कंप्लीट करून घेते। स्टिक तयार झालेले आहेत। आता आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस मीडियम हीटवर ठेवूया। आपण पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया। आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, तळणार नाही आहोत। हेल्दी असा ब्रेकफास्ट किंवा टिफिनला मुलांना खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे। जर आपल्याकडे बटाटे उकडलेले असतील तर पटकन होते। आयत्या वेळी पाहुणे येणार असतील तर सुद्धा हा नाश्ताचा छान प्रकार आहे। तर आपण हे मीडियम गॅसवर दोन्ही साइडने छान शॅलो फ्राय करून घेऊया। छान दोन्ही बाजूने कुरकुरीत असं करून घेऊया। क्रिस्पी पण तरीही टेस्टी असा छान नाश्ता आहे। मुलांच्या टिफिनसाठी तर खूप सुंदर आहे, हेल्दी आहे। यामध्ये आपण भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकतो। गाजर घेऊ शकतो, पालक घेऊ शकतो, पालक पनीर अशा वेगवेगळ्या। तर आपण दोन्हीकडून छान कुरकुरीत खमंग करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान थोडंसं तूप घालून हा नाश्ता शॅलो फ्राय करून घ्यायचा। अशा प्रकारे आपला छान तयार झालेला आहे पहा। तर आपण हे सर्व करूया। हे हिरव्या चटणी बरोबर आपण सर्व करू शकतो, तसंच सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकतो। साईडला आपण ग्रीन चटणी देऊया।
अशा प्रकारे आपला टेस्टी हेल्दी पनीर बटाटा कसं झालं ते सांगा. तुम्ही पण करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. धन्यवाद.